आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी, बाहेर राहशील ना ग तू माझ्याशिवाय? पण कशी काय राहशील? असं काय करतेस? मी काय जंगलात राहणार आहे का? तसं नाही ग, पण माझ्याशिवाय तू कधी राहिली नाहीस ना, म्हणून. आई तू नको काळजी करूस. मी काय लहान आहे का आता? आणि मी तुझ्यापेक्षा पण जास्त शूर आहे. बिट्टी, पार्टनर तू बरं झाला आलास. तूच समजाव बरं आईला. मी स्ट्रॉंग आहे की नाही? गौरीजी, आय एम सॉरी. मी तुम्हाला न विचारताच बिट्टीला सांभाळायला तयार झालो. तुम्हाला चालेल की नाही विचारलं नाही. अहो रुद्र सर, विचारायचं काय त्यात? नाही, ती कधी मला सोडून राहिली नाही ना, म्हणून. तुम्ही तिची काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? अहो असं काय विचारता रुद्र सर? माझा पूर्णपणे विश्वास आहे तुमच्यावर. पण आई म्हणून थोडी काळजी वाटणं साहजिक आहे ना. तुम्ही कधी नंदाईंना सोडून राहिलात का हो? नाही म्हणजे आईला सोडून कधी राहिलात का असं म्हणायचं होतं मला. नंदाईच माझी आई आहे. तिनेच मला सांभाळलं. मिसेस पैठणकरांनी तर फक्त जन्म दिला. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी बिट्टीला आजच माझ्यासोबत नेऊ का? आजच? आज बिट्टी माझ्यासोबत एक दिवस थांबली तर मलाही अंदाज येईल आणि तुम्हालाही अंदाज येईल की ती माझ्यासोबत थांबते का. मग तुम्ही निश्चिंतपणे जाऊ शकता. चालेल पार्टनर, चल चल. आई जाऊ शकते ना मी? हो, पण तू राहशील ना ग व्यवस्थित? राहू शकते. तुला जमणार नाही राहिला. अगं पण बिट्टी, तुम्ही आज बघितलं तर तुम्हाला काळजी नाही राहणार. बर. ये पार्टनरकडे जायचं, पार्टनरकडे जायचं. ये. बिट्टी, नीट राहशील ना ग बिट्टी? म्हणजे त्रास नाही देणार ना? नाही त्रास देणार ती. तुम्ही काळजी नका करू. चल पार्टनर. चला. बिट्टी खूप लकी आहे गौरीजी. तुम्ही असं समजा, एक मूल तुम्ही ठेवताय आणि दुसरं मूल माझ्याकडे आहे. आपला बिझनेस आणि बिट्टी दोघेही एकत्र वाढावेत असं वाटतंय ना तुम्हाला? मग त्यासाठीची ही तडजोड समजा. बाय आई. माझा
विचार करू नकोस, शांत झोप, नाहीतर माझ्या काळजीने रात्रभर जागशील. येतो. चलो. ताई, तू मला मामा म्हणालीस तेव्हाच हरलोय मी. चला, आता पुष्पा मामा हरलाय की नाही, आता झोपूया. जर आईला कळलं ना की आपण अजून जागे आहोत, आई रागवेल. चला चला झोपा. हा चला चला झोपूया. ए बिट्टी, तू इथे झोपणार आहेस? ए, इथे नाही झोपणार तर कुठे झोपणार? नाही, मग मी कुठे झोपणार? तुला पण झोपावं लागतं पुष्पा मामा. तू जरा थांब ना. ए पुष्पा, तू जा खाली झोप. खाली? ए नाही रे, एवढी थंडी आहे, मी खाली जमिनीवर नाही झोपणार. अरे बाबा, खाली म्हणजे खाली हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन झोप. ये सोफ्यावर एकटा? रुद्र, हे बरोबर करत नाहीयेस तू. तू जातोयस का? ठीक आहे. पुष्पा मामा घाबरला, पुष्पा मामा घाबरला. ए टिल्ले, मी कोणालाही घाबरत नाही. ना भूताला घाबरत, ना पालीला घाबरत. माझ्या समोर वाघ आला तरी घाबरत नाही मी. खूप स्ट्रॉंग आहे. शाबास. मग आता स्ट्रॉंग मामासारखा जाऊन खाली झोप. मी कोणाला घाबरत नाही, पण तू ना. जातो मी. तुम्ही दोघं मिळून जे मला मामा बनवताय ना, ते कळतंय मला. पण बिट्टी, तूच बघ, तू आईशिवाय झोपू शकतेस का? मला लागेल झोप, तीच बसेल जागत. तुझ्यासारखी भित्री आहे ना. ए जा रे बाबा. जातो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. वाटतं आपण दोघं एकटं. झोपली असेल का बिट्टी? कसली झोपते? मगाशी कितीतरी वेळ रुद्रसरांच्या खोलीचे दिवे चालूच होते. काय करू? बघून येऊ का? आली वाटते इकडे. रुद्रसरांना तरी कुठे जमणार आहे? बिट्टी, पुष्पाजी तुम्ही? हो, ते ऍक्च्युली बिट्टीला झोप येत नाहीये ना? मला वाटलंच होतं. नाही ऍक्च्युली ते मला वाटलंच होतं. माझ्याशिवाय ती नाही झोपत हो. आलेच मी. अहो नाही गौरीजी, ऐका ना. ऍक्च्युली मला झोप लागत नाहीये, म्हणून कॉफी हवी होती. देता प्लीज? कॉफी? हा.
बरं. प्लीज. थँक्यू गौरीजी. खरं तर तुम्ही अशा अचानक चाललाय ना, म्हणून ही वेळ आली माझ्यावर. बाहेर सोफ्यावर झोपावं लागतं हो. तुम्हाला झोप लागली होती का? ते मला बिट्टीची काळजी वाटत होती. ती माझ्याशिवाय कधी झोपत नाही ना, म्हणून. हो, पण खरं तर मला तुमची काळजी वाटते. का? अहो नाही तर काय, बिट्टी मस्त ढाराडूर झोपली असेल, पण मला असं वाटतं ना की तुम्ही गेल्यावर बिट्टीचं कसं होणार ह्याच्यापेक्षा तुमचंच कसं होणार याची चिंता आहे तुम्हाला, हो ना? म्हणजे तुम्ही बिट्टीवर ढकलताय सगळं, पण खरं तर तुम्हाला सवय नाही ना बिट्टीशिवाय राहायची. नाही नाही, असं काही नाहीये. खरं तर दोघींनाही सवय नाहीये. ते आम्ही एकमेकींना सोडून कधी राहत नाही ना, म्हणून. आणि तसंही आईच्या कुशीतीचं बाळ नसेल तर आईचा जीव कासावीस होणारच ना. तुम्हाला वाटतंय ती झोपली असेल, पण तसं नसणार. ती नाही झोपणार माझ्याशिवाय. बघा तुम्ही. पार्टनर, तू पुष्पा मामाला झोपवतोस म्हणजे मला आई आणि त्याला तू. पुष्पा मामा त्याचा झोपेल, तू झोप आता. पण मला झोप नाही आली अजून. येईल झोप. आणि जर आईला कळलं की तू झोपतच नाहीयेस तर आई जाणारच नाही. चालेल तुला? झोप मग शांत. मला अशा मोबाईलवर झोपायची सवय नाहीये ना. पांढऱ्या पांढऱ्या ढगावर झोपल्यासारखं वाटतंय. आईची आठवण येते मला. मला असं वाटतं आता मला जावंच लागेल आईकडे. आईजवळ झोपायचंय? नाही, पण आई किती रमलेली असली की मला आधी झोपवते, मग झोपते ती. तुला कसं माहिती आई तुला झोपवल्यानंतर झोपते? आई मला झोपवायला लागली की मी पण झोपायचं नाटक करते, म्हणजे ती लवकर झोपते आणि मध्येच एक डोळे उघडून आईकडे बघते. ती झोपली की मग मी पण झोपते. बिट्टी, तुमच्या दोघींमध्ये कोण कोणाची नक्की काळजी घेतं ना ते कळतच नाही. आम्ही दोघं पण. म्हणून तर आईची आठवण येते. आईला तर या गादीत पडल्या झोप लागेल. खूप दमते ना काम करून. मी काय म्हणते, आई पण झोपायला इथे हवी होती. आपण तिघ जण मावलं असतो. बिट्टी, आईसाठी आपण अशीच गादी बनवू. तोपर्यंत तू या ढगावर झोप. आई तुला कसं झोपवते? म्हणजे थोपटते का आई तुला? हो. अच्छा. काय झालं? तुझा हात जड लागतोय. अच्छा. आईचा हात सॉफ्ट असतो ना. पण नाही आले झोप. मला वाटतं आईकडेच जावं लागणार. नाही, तुला येईल झोप. आणि पार्टनर, तुझा हा पार्टनर पण तुझ्या आईसारखा हट्टी आहे. जोपर्यंत तू झोपणार नाहीस तोपर्यंत मीही झोपणार नाही. एक मिनिट, मी आलोच. लवकर ये. यार झोप का लागत नाहीये मला.
चिल 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 समर, डोंट वरी, सगळं नीट होणार आहे. ऍज पर प्लॅन सगळं नीट होणार आहे. कूल डाऊन, कूल डाऊन. झोप समर. अरे यार, स्ट्रेसचं काहीतरी करायला पाहिजे यार. काय करू झोप का नाहीये. काय करू, का भीती वाटते मला. अरे उद्या अचानक गौरी नाही म्हणाली तर, रुद्राने मध्येच काहीतरी शोधून काढलं तर. नाहीतर ही बिट्टी रुद्रकडे राहायला तयारच नाही झाली तर. नाही 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 नाही, असं नाही झालं पाहिजे यार. स्टॉप स्टॉप स्टॉप. विचार नको करू जास्त. विचार थांबव समर, विचार थांबव. एकच उपाय, इंजेक्शन. अरे यार, ती कुठे गेली बॉटल? कुठे गेली असणार यार? माझ्या सामानाला कोण हात लावतो? कोण येऊन गेला? बॉटल सापडली पाहिजे यार. याच्यात असलं पाहिजे. याच्यावर कुठे टाकू? इथेच झोपणार आहे. रिलॅक्स रिलॅक्स. ती बॉटल सापडली पाहिजे आपल्याला. रिलॅक्स रिलॅक्स. ती बॉटल शोधायची आहे आपल्याला. चंदू, गौरीजी नका काळजी करू तुम्ही. ते निवांत झोपले असतील. रुद्र सरांचा फोन. हा, माझ्याशिवाय झोप येत नसेल त्याला. उचला. हॅलो, स्पीकरवर टाका. हॅलो गौरीजी, तुमची जरा मदत हवी होती. का काय झालं? बिट्टीने काही केलं का? नाही नाही, तिला तुम्ही नक्की कसं झोपवता? कसं म्हणजे? नाही, कसं म्हणजे तुम्ही नक्की काय करता? काहीच नाही. तिला झोप येत नाहीये ना? कशी येणार? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जागी झोप येते. ए, तू तिथे काय करतोय? त्रास देऊ नकोस गौरीजींना. निघ तिथून. ए, तू तुझं बघ ना, मला नको सांगूस. आणि मी गौरीजींना अजिबात डिस्टर्ब करत नाहीये. हो ना गौरीजी? तू गौरीजींना फोन दे. गौरीजी, तो उगाच त्रास देत बसेल तुम्हाला. त्याला हाकला तिथून. आणि मला सांगा, तुम्ही तिला थोपटता म्हणजे कुशीत घेऊन झोपता की आणखी काही करता? रुद्र सर, तुम्ही काळजी नका करू. मी तिला इकडे घेऊन येते, चालेल का? नाही नाही, तुम्ही फक्त काय करता तेवढं सांगा. तिला झोप येत नाही तेव्हा मी तिच्यासाठी अंगाई गाते आणि मग झोपवते तिला. अंगाई? गौरीजी, मला अंगाई येत नाही. आता काय करायचं? मी येऊ का तिकडे तिला घेऊन जायला? एक मिनिट. आलो हा मी पार्टनर. पार्टनर, काहीतरी कर ना, म्हणजे मला झोप येईल. हो, आता आई जे करते तुला झोपवताना तेच मी करणार आहे. अंगाई म्हणणार? हो. तुला येते? हो.
निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.